विटंबना. लेखक नारायण धारक. आवाज संतोष गणेश. भाग 3. मला घरापाशी सोडून प्रभाकर निघून गेला. सकाळपासून बरीच शारीरिक दगदग झाली होती. आल्या आल्या मी सरळ ताणून दिली. मला जेव्हा जाग आली तेव्हा 5 वाजले होते. पडल्या पडल्याच मी दिवसभराच्या घटनांवर विचार करीत होतो. अनेक घटनांचं समाधानकारक स्पष्टीकरण सापडत नव्हतं. आतापर्यंत मी अनेक अज्ञात आडबाजूच्या ठिकाणांना, वास्तूंना, परिसरांना भेटी दिल्या होत्या. पण फोटो आणि त्याबरोबर लेख लिहून टाकला की ती गोष्ट मनातून पार पुसली जात असे. पण ही वेळच वेगळी होती, अपवादात्मक होती. मी स्वतःच काही विलक्षण घटनांत पार खोलवर गुंतलो होतो. आणि मनात अशी शंका होती की ज्या गोष्टी आता स्पष्ट होत नाहीयेत त्या स्पष्ट झाल्या तरी ती स्पष्टीकरणे फारशी आकर्षक, समाधानकारक असणार नाहीत. उलट अस्वस्थ करणारीच असतील. जणू काही भविष्यच मला ज्ञात होत होतं. सकाळचे फोटो पाहायचे होते. मी कॉम्प्युटरसमोर बसलो. मठाचा बाह्य भाग, मागच्या बाजूच्या त्या ओळीने बांधलेल्या समाध्या, आतल्या बुद्धिबळाच्या पटासारख्या रचनेत मांडलेल्या खोल्या, आणि मग ते तळघरातलं भित्तिचित्र. कॉम्प्युटर प्रतिमेमध्ये त्याच्या खऱ्या आकाराची कल्पना येत नव्हती, तरीही ती नजर लक्ष वेधून घेतच होती. त्यानंतर ती व्हिडिओ क्लिप. काय दिसणार याची अस्पष्टशी कल्पना असूनही मी जेव्हा माझ्या डोळ्यांनी ती गोष्ट प्रत्यक्ष पाहिली तेव्हा केवढा धक्का बसला. कारण आता काही शंकाच राहिली नव्हती. त्या 10 सेकंदाच्या क्लिपमध्ये टॉर्चचा प्रकाश त्या झिरझिरीत वस्त्रामागच्या अंधुक आकृतीवर 6 वेळा तरी आला होता आणि गेला होता. आणि जेव्हा जेव्हा प्रकाश झोत त्या आकृतीवर पडला होता तेव्हा प्रत्येक वेळी झालेली मानेची हालचाल अगदी स्पष्ट दिसत होती. जणू काही चेहऱ्यावरचा प्रकाश त्या आकृतीला सहनच होत नव्हता. पण ते तर साधं भित्तिचित्र, एक म्युरल. ही हालचाल शक्यच कशी होती? डोळ्यासमोर प्रत्यक्ष पुरावा असूनही विश्वास बसत नव्हता. पण आमच्या भेटीच्या वेळीच हे का भाऊ? आतापर्यंत अक्षरशः शेकडो लोकांनी त्या तळघराला भेटी दिल्या असतील. टॉर्चच्या प्रकाशात ते चित्र पाहिलं असेल. पण असं काही अनैसर्गिक घडल्याची नोंद कुणीही केली नव्हती. त्यानंतर आम्ही त्या कमानीच्या दाराकडे गेलो होतो. आणि मग सगळ्याच घटना इतक्या अनपेक्षितपणे आणि वेगाने घडल्या होत्या की आमची नुसती धावपळ झाली होती. धापा टाकत बाहेर आलो होतो. आमची मठाची भेट संपली होती. भित्तिचित्रात आलेली अनैसर्गिक चेतना आणि जी गोष्ट मी इतका वेळ अगदी स्वतःशीही कबूल करीत नव्हतो ती आता मान्य करण्याची वेळ आली होती. त्या मागोमाग समोरच्या अंधाऱ्या बोळात ठेवलेल्या लाकडी पेट्यांची झाकणं करकरत उघडणं आणि त्याच वेळी तळघराच्या दारावर ती फरशी पडणं, या तिन्ही घटना स्वतंत्र नव्हत्या. त्यांच्यात काही क्रम होता, कार्यक्रम भाव होता. तो एक योजनाबद्ध कट होता आम्हाला तळघरात अडकवून ठेवण्याचा. आणि ते अगदी बरोबर साध्य झालं असतं. ती फरशी 2 फूट हलवण्याची साधी खबरदारी मी घेतली नसती तर आम्ही त्या अंधाऱ्या तळघरात कोंडले गेलो असतो. मेणबत्ती संपली असती. 1-2 तासात टॉर्चचा प्रकाशही मंदावत शेवटी विझला असता. त्या अंधारात दिसली असती फक्त त्या भित्तिचित्रावरली अनामिकाची आमच्यावर खेळलेली लालसर हिरवळ डोळ्यांची नजर. कमानीच्या बोळातून घाईघाईने बाहेर येता येता मला ते आवाज ऐकू आले होते. पेट्यांची झाकणं एकामागून एक उघडल्याचे आवाज. कोणत्या तरी अघोरी संकेतानुसार सर्व हालचाली होत होत्या. शेकडो वर्षे त्या पेट्यातून मृत साधकांची शरीरं ठेवलेली होती, असा जीवबाचा कयास. खरं खोटं कोणाच माहीत. पण त्या पेट्यातून जे काही होतं ते आता बाहेर पडलं होतं. आम्ही जर तळघरात असतो तर आमच्या भोवती एक राक्षसी रिंगण रचण्यासाठी. मनावर काही केल्यात ताबाच राहत नव्हता. भयंकर चित्राची मालिका समोर तळत होती. शरीर अक्षरशः थरथर कापत होतं. अगदी केवळ देवकृपेनेच आम्ही त्या भयानक आपत्तीतून सुटलो होतो. अनवधानाने एखाद्या अतितप्त वस्तूला स्पर्श झाला की आपण हात क्षणार्धात मागे घेतो. पण त्या तप्त स्पर्शाची हुळहुळ कितीतरी वेळ मागे राहतच असते. माझं अगदी तसंच झालं होतं. एक प्रचंड स्फोट होऊन गेला होता. क्षणार्धही टेकला असेल नसेल, पण त्या लखलकाटाने दिपलेले डोळे अजूनही काम करीत नव्हते. जमीन हादरवणाऱ्या त्या प्रचंड आवाजाचे अनुनाद अजूनही कानात आणि मस्तकात घुमत होते. ती सर्व संध्याकाळच अशी बेचैनीची गेली. घरी कधी 5-7 मित्र जमतात. त्यांना साधं थंड पाणी चालत नाही. त्यांच्यासाठी घरी ड्रिंक ठेवलेलं आहे. मी स्वतः त्याला फारसा स्पर्श करीत नाही. पण त्या संध्याकाळी मात्र झणझणत्या उस्कटलेल्या नसा ठिकाणावर आणण्यासाठी मला थोडं ड्रिंक घ्यावंच लागलं. आणि कॉटवर पडल्यावरही 1-1.5 तास वळवळ करूनही झोप येईना तेव्हा कांपोजीची गोळी घ्यावी लागली. तासाभराने केव्हा तरी झोप लागली.
सकाळी 6लाच जाग आली. डोक्यात जरासा झडपणा होता, पण आदल्या रात्रीचं टेन्शन गेलं होतं. मनाशी समाधानाने विचार केला, चला कालच्या त्या सर्व प्रसंगावर पडदा पडला. घटना कितीही अनैसर्गिक असो, त्या आता इतिहास जमा झाल्या होत्या. आता माझ्या त्यांच्याशी पुन्हा संबंध येणार नव्हता. काही दिवसांनी आपोआप त्यांचा प्रभाव कमी होईल आणि एका जराशा चमत्कारिक अनुभवाच्या रूपाने त्या आठवणीत जमा होऊन जातील. माणसाचे अंदाज किती चूक असतात. 7:15लाच प्रभाकरचा फोन आला. सुरुवातीस त्याचं काही नवल वाटलं नाही. वाटलं त्यालाही कालच्या प्रसंगावर काही बोलायचं असेल. हं बोल, मी म्हणालो. काय म्हणतोस? ना मी तुझ्याकडे येतो आहे, तो जरा घाईनेच म्हणाला. मग ये की, आधी फोन करायची काय गरज होती? नाही, घरी आहेस का नाही याची खात्री करून घेतली. फोनवर भेटला नसतास ना तर मोठी पंचायत झाली असती बघ. तो किती घाईघाईने बोलत होता. अरे एवढं झालं तरी काय? येतोच आहे, आलो की सांगतो. त्याने फोन खाली ठेवला. आधी हा प्रभाकर मला नाण्या याशिवाय कधी हाक मारायचा नाही. तेव्हा फोनवर तो नाना म्हणाला तेव्हा समजलं प्रकरण खरोखरच गंभीर आहे. 7-8 मिनिटातच दारावरची घंटी खणखणली. प्रभाकर आला होता. त्याच्याकडे एक नजर टाकली आणि समजलं की तो भलताच अस्वस्थ झालेला आहे. स्नानदाढी वगैरे काहीच झालं नव्हतं. केसही विस्कटलेले होते, पण त्याच्या डोळ्यात एक अस्वस्थता, अनिश्चितता, जरासा घाबरल्यासारखाचा भाव होता. मी काहीच बोललो नाही. त्याच्या मागोमाग खोलीत आलो. त्याच्या समोरच्या खुर्चीत बसलो. काय सांगायचं ते त्याला त्याच्या कलाने सांगू देणं हाच या क्षणी योग्य निर्णय होता. नाना, अजून नाना, तो म्हणाला. तुला झोप कशी लागली होती? उशिरा लागली. खरं तर गोळीच घ्यावी लागली, पण काल जे काही झालं त्याचा असा काहीतरी परिणाम व्हायचाच. का? मला रात्रभर झोप लागली नाही रे. त्याचा आवाज अगदी रडवेला झाला होता. प्रभाकर हा करा तर अगदी टप, कलंद त्याची अशी अवस्था. तरीही मी गप्पच बसलो. तो स्वतःशीच मान हलत होता. अजिबात झोप लागली नाही. प्रभाकर, रात्र जागून काढण्याची तुझी काही ही पहिलीच वेळ नाही, मी म्हणालो. एका रात्रीच्या झोपेने काय होतं? तुझ्या पुढे काही ऑफिस, फॅक्टरी, ड्युटी असं काही नाही. मग आज दुपारी दे की ताणून. त्याने काही व्हायचं नाही, तो बोलत होता, पण माझ्या नजरेला नजर द्यायचं टाळत होता. तो गोसावडा मला झोपू देत नाही ना, आणि झोपू द्यायचाही नाही. गोसावडा म्हणजे त्या तळघरातलं म्युरल. प्रभाकरने डावा हात एकदम वर केला आणि खाली आणला. खोलीत आल्यापासून त्याने 2-3दा असाच हात खालीवर केला होता. खांदा अवघडला असेल किंवा काहीतरी इतर क्षुल्लक कारण असेल. माझं आता तिकडे लक्ष नव्हतं. तू त्याचे काय गुण मारला आहेस? त्याने तुझा पिच्छा का पुरवावा? ना तुला कसं सांगायचं समजत नाही, प्रभाकर खालच्या आवाजात म्हणाला. मी केलं ते कदाचित चूक असेलही, पण मला काय माहीत, काय कल्पना रे. हे मठ, संन्यासी, भक्त सारं काही शेकडो वर्षांपूर्वी नामशेष झालं ना. मला काय कल्पना? तू कशाबद्दल बोलतो आहेस? मला एक शब्दही समजत नाही. नीट सांग. ना तू मला सोडून त्या खोल्या पाहायला गेला होतास ना, तेव्हा मला एकदम प्रेशर आलं रे. त्याचा डावा हात पुन्हा एकदा वर गेला, खाली आला. अगदी राहावेनाच म्हणून शेजारच्या एका खोलीच्या कोपऱ्यात ते केलं. अरे पण काय? विधी, विष्ठाविधी, शेवटी तो म्हणाला. हे इतकं अनपेक्षित होतं की काही क्षण मला खरोखरच काय विचार करायचा तेच सुचेना. आज जगात सर्वत्र धार्मिक असहिष्णुता फोफावलेली आहे. मशिदीत डुकराचं मांस टाकलं की मुस्लिम खळून उठतात. मंदिरात गोमांस टाकलं की हिंदू भडकतात. प्रेषितांची व्यंगचित्र काढली तरी देशोदेशी दंगलीचे भडके उठतात. पुत्रांची विटंबना झाली की लगोलग रस्ता रोको, हरताळ, मोर्चे इत्यादी सुरू होते. पण हे सर्व जिवंत प्रचलित धर्म आहेत. त्यांचे कोट्यावधी अनुयायी आहेत. पण हा मठ, प्रभाकर म्हणत होता की इथे पूर्वी ज्या कोणा दैवताची पूजा अर्चा, प्रार्थना, आराधना, सण संवत्सर साजरे केले जात असतील, हे सर्व भूतकाळात गडप झालं नाही का? पण इथेच माझे विचार अडले. मठात किंवा मठाच्या उद्ध्वस्त भग्न वास्तूत मला काय काय अनुभव आले त्याचा आता गंभीरपणे विचार करायची वेळ आली होती. प्रभाकर म्हणत होता तसे त्या मठातली भक्त, साधक, पूजक शेकडो वर्षांपूर्वी इहलोक सोडून गेलेही असतील, पण त्यांच्या जाण्याने मठ रिक्त झाला नव्हता. मठात अजूनही काहीतरी होतं, काहीतरी जागृत, घातकी, प्रभावी. माझ्या आकलनाची मर्यादा इथेच संपत होती. मला तिथे काही काही जाणवलं होतं आणि आता प्रभाकरलाही. मनाशी म्हटलं, शेकडो वर्षे पडीक राहिलेली ही वास्तू. मी काही एखाद्या पवित्र वास्तूची किंवा मंदिराची विटंबना करीत नव्हतो.
ना तोंडाने मी कितीही फटकळ असलो तरी मलाही काही कॉमन सेन्स आहे. जाणून बुजून मूर्खपणा किंवा आतताईपणा करणाऱ्यांपैकी मी नाही. पण त्याला कसं सांगणार? पुन्हा एकदा तो गोसावी. प्रभाकर, प्रत्यक्षात तुला काय त्रास होत आहे ते तू अजून सांगितलेलं नाहीस. जरा कुठे मी एकटा असलो की तो गोसावडा समोर दिसायला लागतो. एकटा नाही, डाव्या हाताने धरलेल्या साखळीला काहीतरी बांधलेलं असतं. माणूस आहे की जनावर आहे काही समजत नाही. लक्षात येतं माझ्या त्या मूर्खपणाच्या कृतीने तो भयंकर संतापलेला आहे. पण एक शब्द बोलत नाही. त्या कृतीचे प्रायश्चित्त कसं घ्यायचं ते सांगितलं असतं ना तर मी लगोलग ते घेतलं असतं. पण काही बोलतच नाही रे. काय करायचं सुचत नाही बघ. कुठेही एकट्याने राहायची भीतीच वाटायला लागली आहे बघ. तूच सांग काय करू मी? मला जरा विचार करू दे, मी म्हणालो. प्रभाकर सांगत होता तशा गोष्टी प्रत्यक्षात घडणं शक्य होतं का? खरं तर मला याची जरा शंकाच होती. त्या मठाच्या वास्तूत काही अनैसर्गिक घटना घडल्या होत्या. ते मला स्वतःला आलेले अनुभव होते आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवायलाच हवा होता. निदान एक तरी झालं होतं. ते प्रसंग वाटले तसे असंबंधित विस्कळीत नव्हते. त्याच्यामागे एक कारण परंपरा होती. सर्वांची सुरुवात प्रभाकरच्या त्या मूर्खपणाच्या क्रियेपासून झाली होती. त्या मठात जी काही यंत्रणा होती ती प्रभाकरला त्याच्या विटंबनेच्या पापाची शिक्षा द्यायला कार्यान्वित झाली होती. घडलेल्या प्रसंगांना हे एकच स्पष्टीकरण दिसत होतं. वरवर पाहता अगदी अशक्यप्राय वाटणारं, पण तो प्रभाव त्या मठाच्या वास्तूपुरताच मर्यादित असणार. त्याचे धागेदोरे इतक्या अंतरावर प्रभाकरपर्यंत पोचू शकतील यावर माझा विश्वास बसत नव्हता. आणखी एक कल्पना मनात आली. माणसाच्या मनाचा एक अज्ञात भाग असतो. काहींनी त्याला सबकॉन्शियस असं नाव दिलं आहे. जन्मापासून झालेले सर्व संस्कार, मनावर ठसवल्या गेलेल्या सर्व श्रद्धा, सर्व काही तिथे कायमचं साठवलेलं असतं. बाह्य जगातली आपली प्रत्येक लहान सहान क्रिया तिथे योग्यायोग्यतेच्या कसोटीवर तपासून घेतली जाते. काही क्रिया जन्मजात श्रद्धांना, संस्कारांना, विश्वासांना ठेच पोचवणाऱ्या असतात. आपल्या हातून पाप झाला आहे, अपराध झाला आहे अशी जाणीव आतल्या आत होत असते. फक्त ती जागत्या मनाला केवळ एका हुरहुरीच्या रूपात जाणवते. त्याचं मन त्याला खात आहे म्हणतात ते शब्द काही अगदीच निरर्थक नाहीत. आपले संस्कार असे आहेत की पाप कर्माला प्रायश्चित्त हवंच, अपराधाला शिक्षा हवीच. पण जेव्हा व्यक्त आणि अव्यक्त मनांचा संपर्क नसतो तेव्हा अव्यक्त मन काही सांकेतिक दृश्यांनी मनाला सावध करण्याची धडपड करीत असते. प्रभाकरच्या बाबतीत तसंच तर काहीतरी घडत नसेल ना? अगदीच अशक्य कोडीतली गोष्ट नव्हती. मग त्यावर इलाज काय? इलाज एकच, प्रत्यक्ष त्या मठाच्या वास्तूला भेट द्यायची. तिथे काही शक्तींचा वार होता यात मला अजिबात शंका नव्हती. जमलं तर प्रभाकरने पश्चातापदग्ध मनाने त्या शक्तींची क्षमा मागायची. शेवटी पापच घडलं असलं तर ते अनावधानाने घडलं होतं. व्यक्त आणि अव्यक्त मनांच्या द्वैतातून प्रभाकरला ही दृश्ये दिसत होती. कदाचित त्यानंतर ते द्वैत लयाला जाईल आणि त्याच्या मागचा ताप संपेल. प्रभाकर, मी म्हणालो, मला काय वाटतं ते मी स्पष्टपणे सांगतो. माझी खात्री आहे की शेकडो वर्ष उसाड पडूनही मठाची वास्तू अचेतन, निर्जीव नाही आहे. झाल्या अपराधाबद्दल तू जर प्रांजळपणे क्षमायाचना केलीस तर कदाचित तुझ्या मागचा हा ससेमिरा सुटेल. मी काय करू? मला विचारलं होतंच. मला जे काही वाटलं ते मी तुझ्यासमोर मांडलं आहे. शेवटी निर्णय तुझाच आहे. ना तुला खरंच असं वाटतं त्याने प्रश्न सुटेल? खात्री कशाची देता येते? पण एक प्रयत्न केल्याने नुकसान तर काहीच होणार नाही ना. तुझी गाडी आहे, जाऊन येऊन 4-4.25 तासांचा प्रवास आहे. ना तू येतोस का बरोबर? विचारायला कशाला हवं प्रभाकर? अगदी आत्ता चल म्हणालास तरी मी तयार आहे. पण हे बघ, तू सकाळचा चहा तरी घेतला आहेस का? नाही ना? ठीक आहे, तर तू बस इथेच आरामात. मी आपल्यासाठी चहा बनवतो. बरोबर खायला काहीतरी आहे का पाहतो की मग निघूया. ओके, ठीक आहे, बस तर आरामात. त्याला तिथेच सोडून मी स्वयंपाकघरात गेलो. गॅसवर चहाचं आधण ठेवलं. ओट्यावरच्या कपाटात खारी, गोडी बिस्किटं, केक, चिवडा, फरसाण याच्या बरण्या होत्या. अर्थात प्रत्येक ब्रह्मचाऱ्याच्या घरात ते असतंच म्हणा. त्यातल्या 1-2 मी खाली घेत होतो. तेवढ्यात प्रभाकर घाईघाईने स्वयंपाकघरात आला. वळून मी त्याच्याकडे जरा नवलाने पाहिलं. पण त्याचा ओढलेला चेहरा आणि विस्पारलेले डोळे पाहून मला धक्काच बसला. मी काही बोलायच्या आतच प्रभाकर जरा घोगऱ्या आवाजात म्हणाला, नाना बाहेर तो आला आहे, तो गोसावी. मी पाहतो म्हणत मी स्वयंपाकघराच्या दारातून बाहेरच्या खोलीत आलो.
काहीही दिसणार नाही ही 100% खात्री असूनही त्या खोलीत पाय टाकताना शरीरावर एक शहारा येऊन गेला ही सत्य गोष्ट आहे. पण खोली रिकामी होती. पण प्रभाकरची अवस्था किती टोकाला पोचली होती हे दिसलं होतं. खोलीत तो 2 मिनिटंही एकटा नव्हता की लगेच हा भास. अशा ताणाखाली तो दिवसाचे 24 तास तरी कसा काढणार? अजूनपर्यंत तरी त्याने स्वतःवर कसा तरी ताबा ठेवला होता. पण या ताणाखाली मन चुरायला कितीसा उशीर लागणार? आणि उद्या तो खोलीतल्या भासचित्राशी वाद घालायला लागला तर, भांडायला लागला तर, त्याच्या दिशेने खोलीतल्या वस्तू फेकायला लागला तर, त्याची परिणती शेवटी कशात होणार आहे? मेंटल हॉस्पिटल. मी मनात आणलेली एक कल्पना लवकरात लवकर अंमलात आणली पाहिजे. कदाचित त्याने काही फायदा होणार नाही, पण मनात येऊनही आपण प्रयत्न केला नाही अशी हुरहुर तरी जन्मभर माझ्या मनाला खात राहणार नाही. मी मागे वळलो. प्रभाकर माझ्याकडेच पाहत होता. दिसला तुला? विचारता विचारता त्याचा डावा हात पुन्हा एकदा डोक्यावर गेला, खाली आला. आपण अशी काही हालचाल करीत आहोत याची त्याला कल्पनाही नाही. माझी खात्री झाली. मी ओट्यापाशी आलो. चहा बनवता बनवता म्हणालो, प्रभाकर मला काहीही दिसलं नाही, पण म्हणजे तू खोटं बोलत आहेस असे मी म्हणत नाही. मला तर वाटतं की सुचवल्यासारखंच आपण करूया. त्यानेच कदाचित तुझ्या मागचं हे झिंगट सुटेल. ये चहा घे, मी तयारी करतो, आपण लगेच निघूयात. मी कपडे बदलले. कालची बॅग होतीच. पाण्याचा फ्लॅक्स काढला, विसळून घेतला. फ्रीजमधल्या गार पाण्याने भरला. फ्रीजमध्ये चिल कंपार्टमेंटमध्ये चॉकलेटचे 2 मोठे बार होते, तेही बॅगमध्ये टाकले. टॉर्च व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करून घेतली. आणखी काही हवं आहे का जरा वेळ विचार केला, पण मनात काही येईना. चल मी म्हणालो आणि माझ्या मागे ब्लॉकच्या दाराला कुलूप लावून आम्ही खाली आलो. जिन्यावर उतरतानाही प्रभाकरचा डावा हात 1-2दा तरी डोक्यावर गेला, खाली आला. त्याच्या जीपपाशी येतात मी म्हणालो, प्रभाकर चाव्या माझ्याकडे दे, गाडी मीच चालवतो, तू आता जरासा अपसेट झालेला आहेस, दे. काही न बोलता त्याने खिशातल्या किल्ल्या काढून माझ्या हातात दिल्या. आम्ही निघालो तेव्हा 8:15 वाजले होते. प्रभाकर इतकी सफाईदारपणे मी गाडी चालवू शकत नव्हतो. वेगही फारसा जास्त ठेवला नव्हता. तेव्हा आम्ही मठाकडे जाणाऱ्या शेवटच्या उतारावर पोचलो तेव्हा 11 वाजले होते. मठ जसजसा जवळ यायला लागला तसतसा प्रभाकर विलक्षण अस्वस्थ व्हायला लागला. जागच्या जागी चुळबुळ करीत होता. डावा हात सारखा वर खाली करीत होता. जवळजवळ कालच्याच जागेवर मी गाडी थांबवली. हुश करून मी मागे पाठ टिकवली. नाही म्हटलं तरी ड्रायव्हिंगचा ताण आलाच होता. पण मी किल्ली फिरवून इंजिन बंद करीत असताना प्रभाकरने त्याच्या बाजूचं दार एकदम उघडलं आणि आलो आलो असं काहीतरी ओरडत तो गाडी खाली उतरला आणि मठाच्या दिशेने धावत सुटला. काही काही वेळा गोष्टी इतक्या अनपेक्षितपणे घडतात की काय करायचं ते आपल्याला सुचतच नाही. प्रभाकर असे काहीतरी भलतंच करील याची मला काडीचीही अपेक्षा नव्हती. प्रभाकर प्रभाकर थांब, मी बसल्या जागेवरूनच ओरडत होतो, पण त्याने मागे वळून सुद्धा पाहिले नाही. 5-7 सेकंदात तो त्या मठाच्या इमारतीत शिरला सुद्धा. त्याच्या मागे तर जायलाच हवं होतं, पण गाडीची दार लावायची होती, डॅशवरची किल्ली काढून घ्यायची होती, माझी बॅग बरोबर घ्यायची होती. अगदी प्रत्येक क्षण अतिशय महत्वाचा असूनही हे सर्व करण्यात 1-1.5 मिनिट तरी गेलं. हातात बॅग घेऊन मी घाईघाईने मठाच्या भग्न वास्तूत शिरलो. प्रभाकर प्रभाकर, मी त्याला मोठमोठ्याने हाका मारित होतो, पण मठाचा परिसर केवढा मोठा होता. एकेका खोलीत डोकावून पाहायचं म्हटलं तरी तपास बराच वेळ चालणार होता. सुदैव की कोणत्याही खोलीत दगड माती धूळ यांचे ढिगारे नव्हते. दारात उभं राहून खोलीवर एक नजर टाकली तरी ती पुरेशी होत होती. या सगळ्या पडक्या भिंती प्रभाकरची आलो आलो ओरडत पळत जाण्याची कृती वेडसरपणाचीच वाटत होती. शेवटी त्याच्या मनावरचा ताबा पार गेला होता का? शहाणपणाची रेषा ओलांडून तो मतिभ्रष्ट तर झाला नव्हता ना? मग मनात अशी भीती आली, या एखाद्या पडक्या भिंतीमागेही तो लपून बसलेला असायचा आणि मी समोर येताच एकदम अंगावर झिपही घ्यायचा. एक एक खोली पाहत शेवटी मी त्या खोलीपाशी आलो जिथून खाली तळघराकडे जिना जात होता. आणि तिथेच मला तो आवाज ऐकू आला. एक आर्त प्रदीर्घ वेदनेने काठोकाठ भरलेल्या किंचाळीचा आवाज. आणि आवाज खालून तळघरातून आला होता. म्हणजे प्रभाकर तळघरात गेला होता तर एकट्याने अंधारात. मी बॅग दारापाशी ठेवली, फक्त टॉर्च तेवढा हातात घेतला आणि तळघराच्या पायऱ्या टॉर्चच्या प्रकाशात उतरून खाली गेलो. खाली काय दिसणार आहे या भीतीने छातीत केवढ्यांदा धडधड होत होती.
पण टॉर्चचा प्रकाश सर्व तळघर फिरला तरी त्या प्रकाशात मला काहीही दिसलं नाही. मनात जराशी आशा निर्माण होत असतानाच तो आवाज आला. एका लाकडी पेटीचं जड झाकण दान दिशी लावण्याचा आवाज. त्या पेट्या, कमानीच्या दारांच्या पोळ्यातल्या पेट्या. क्षणभर जागलेली ती आशा पार कोटच्या कोठे गडप झाली. आता या प्रभाकरला शोधायचं तरी कुठे कुठे. आतल्या बोळातल्या त्या पेट्या एकामागून एक उघडून पाहायच्या. माझ्यात खरोखर एवढं धैर्य होतं का? मित्रप्रेम ठीक आहे, पण त्यासाठी कितपत धोका पत्करायचा याला काही मर्यादा आहेतच की नाही. सावकाश सावकाश पुढे येत मी त्या भित्तिचित्रासमोर उभा राहिलो. येथूनच या भयनाट्याला सुरुवात झाली होती. इथेच ते भयनाट्य संपणार होतं का? मी टॉर्चचा प्रकाश एकदा त्या चेहऱ्यावर आणि एकदा डाव्या हातावरून लोंबकणाऱ्या झिरझिरीत वस्त्रावर टाकला. पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने त्या वास्तूतला तो परमोच्च भयाचा क्षण होता. त्या झिरझिरीत वस्त्रामागची अंधुकसर आकृती हालचाल करीत होती. ते अपेक्षितच होतं, पण ती हालचाल माझ्या परिचयाची होती आणि ते अपेक्षित नव्हतं. त्या दुसऱ्या आकृतीचा डावा हात हवेत वर जात होता आणि खाली येत होता. डावा हात वर खाली. माझ्या खोलीत जिन्यावर उतरताना गाडीत बसल्यावर प्रभाकर सारखा जी हालचाल करीत होता ती हालचाल. काहीतरी किंचाळून मी माघारी वळलो आणि त्या तळघराच्या जिन्यावरून कसा तरी धडपडत वर आलो आणि भिंतीपाशी धापा टाकत उभा राहिलो. मी डोळे घट्ट मिटून घेतले होते. खोलीत काहीतरी आवाज येत होता. फरशीवर फरशी घातल्याचा आवाज. दन इतका मोठा आवाज की पायांना धक्का बसला. मी डोळे उघडले आणि समोर पाहिलं. तळघराच्या दारावरची शिळा 1.5-2 फूट पुढे सरकली होती आणि तिच्या मूळ जागी जाम बसली होती. ज्याला कल्पना नाही त्याला तिथे शिळेखाली एक जिना आहे याची कल्पना सुद्धा आली नसती. त्या एका क्षणी अनेक गोष्टी उघड झाल्या. तळघरासंबंधात काहीही अफवा दंतकथा नव्हत्या, कारण त्या तळघराचं अस्तित्वच कोणाला माहीत नव्हतं. आमच्यासाठी नाही, प्रभाकरसाठी ते दार उघडलं गेलं होतं. प्रभाकरने तो मूर्ख विचार केला नसता तर आम्हालाही ते तळघर दिसलं नसतं. प्रभाकर त्याची शिक्षा भोगायला गेला होता. इतिहासावर पडदा पडला होता. त्या संन्याशाच्या डाव्या हाताने धरलेल्या साखळीला बांधलेला. तसं पाहिलं तर आकार एका भित्तिचित्रात घोटलेला, पण त्या आकारात एक जागती अस्मिता कोंडली गेली होती. कोणास ठाऊक ही शिक्षा कोटपर्यंत भोगायची होती, कदाचित आयुष्याच्या अंतापर्यंतही. त्या एका क्षणात जग पार उलटं झालं होतं. माझ्यापुरता विचार केला तर प्रभाकरचा अपराध काही एवढा गंभीर नव्हता, पण हे माझ्यापुरतं झालं. इतरत्र कुठेतरी त्याची नोंद घेतली गेली होती. असे दिसत होते की तिथे त्याचा गुन्हा फारच गंभीर होता, त्याला क्षमा नव्हती. पण मी आता काय करायला हवं? प्रभाकर आणि मी इथे या मठाला भेट द्यायला आलो होतो ही गोष्ट जगजाहीर व्हायला नको होती. नाहीतर प्रभाकरच्या अचानक नाहीसे होण्याचं मी काय स्पष्टीकरण देणार? कितीही घसा फोडून मी माझी हकीकत सांगितली तर त्यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का? मुळीच नाही. संशयाचं बोट माझ्याकडेच फिरणार होतं. हे बिल्डर डेव्हलपर, त्यांचे कोटीचे व्यवहार, त्यांच्यातली आपापसातली स्पर्धा, आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी ते वापरत असलेले भलेबुरे मार्ग. मोठ्या शहरातून तर त्यांना एखाद्या माफियाचंच रूप आलं होतं. कोणाला माझा कोणत्या कारणासाठी संशय येईल काही सांगता येत नव्हतं. आणि मी एक साधाबळा आसामी. संरक्षणासाठी माझ्यासाठी काय होतं? काहीही नाही. तेव्हा मी प्रभाकर बरोबर होतो ही गोष्ट कोणालाही समजता कामा नये. गाडी तर शहरात परत न्यायला हवीच होती. खालची बॅग उचलून मी जड पावलांनी मठाबाहेर पडलो. गाडीत चढलो. मठाच्या भग्न वास्तूवर शेवटची एक नजर टाकली. पुन्हा मी इथे येणार नव्हतो. मग गाडी सुरू केली. वाटेत सारखा विचार करीत होतो. शेवटी मी काय केलं ते हे. एका मल्टीप्लेक्सच्या पार्किंग लॉटमध्ये गाडी लावली. उजव्या बाजूचं मागचं दार उघडं ठेवलं. स्टिअरिंग व्हील, डॅशबोर्ड, दोन्ही बाजूच्या दारांची हँडल हे सर्व रुमालांनी स्वच्छ केलं. गाडी बाहेर आली. मागचं दार नीट उघडत आहे याची खात्री करून घेतली. मग इंजिनची किल्ली काढली, ती ड्रायव्हरच्या सीटखाली ठेवली आणि पुढचं दार बंद करून टाकलं. ते आपोआपच लॉक झालं होतं. रस्त्यावरच्या एका पिशवी बूथवरून प्रभाकरच्या घरी फोन लावला. फोनवर त्याचे वडील आले. त्यांना माझा आवाज माहीत असणं शक्य नव्हतं. मोरे, मी विचारलं. त्यांनी हो म्हणताच मी बोलायला लागलो. आपले चिरंजीव प्रभाकर यांची जीप डायमंड मल्टीप्लेक्सच्या पार्किंग लॉटमध्ये आहे. जीपचं उजवीकडचं मागचं दार उघडं आहे. किल्ल्या ड्रायव्हरच्या सीटखाली ठेवलेल्या आहे.
आपण गाडी घेऊन जा. त्यांची हॅलो हॅलो कोण बोलतोय, प्रभाकर कुठे आहे, अशी प्रश्नांची सरबत्ती चालली होती. काही प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकत नव्हतो, काही प्रश्नांची उत्तरं मला माहीतच नव्हती. मी अलगद फोन खाली ठेवला आणि भूत बाहेर पडलो. भाग 3 समाप्त. विटंबना. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश, म्हणजे मी स्वतःच. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.